लार्जर पिक्चर काय, जास्ती काय महत्त्वाचं आहे, कुठलाही हेवा देवा मनात न ठेवता ते पुढे सगळ्यांनाच वेळ देत असतात. पुण्यामध्ये निधी वाटपावरतून खरं तर नाराजी नाट्य समोर येताना पाहायला मिळतात. पुण्याची महापालिकेची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढलेला होता आणि आता अमोल बालवडकर असेल किंवा सुहास तिगरे असतील यांचे निधी नगरसेवक फंडाचे ते भाजपने रोखलेले आहेत आणि त्या सगळ्या संदर्भात त्या दोन्ही नगरसेवकांनी एकीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिलंय आणि त्यांच्या विरोधात गणेश बिडकर यांनी खरं तर त्यांची तक्रार सुनेत्रा पवारांकडे केली. एक तर काँग्रेस पक्ष मी महिन्यातून एकदा पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला बारामती लोकसभा मतदारसंघाचा रिव्ह्यू घ्यायला जाते. दरवेळीस मी जेव्हा जाते तेव्हा काँग्रेस पक्षाला आणि शिवसेनेला आवर्जून त्याची माहिती देते की तुमचीही काही कामं पेंडिंग असतील तर जरूर सांगा, मी स्वतः त्याच्यात जातीने लक्ष घालीन. त्यामुळे दरवेळीस मी गेल्यावर त्या दोन्ही संघटनेंना पक्षांना मी बोलवत असते आणि आमचा प्रयत्न आहे की पुण्याच्यासाठी आज पुण्यामध्ये खड्डे असतील, पाणी असतील, कचऱ्याचे प्रश्न असतील, अतिशय गंभीर झालेले आहेत आणि पुणे हे शहर इन्फ्रास्ट्रक्चर वाईज कोलॅप्स झालेलं आहे असं अनेक लोक दबक्या आवाजात सातत्याने पुण्याबद्दल बोलत असतात. अनेक वेळा तीव्र नाराजीही आपल्याला लोकांमध्ये पुण्यात दिसते. त्यामुळे एवढी मोठी ताकद भारतीय जनता पक्षाला आली असली तरी गेल्या काही वर्षामध्ये फार काही पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये, पाण्यामध्ये, कचऱ्यामध्ये किंवा फ्लडिंगमध्ये जेव्हा पाऊस येतो तेव्हा झाल्यात मला तरी कुठे दिसत नाही. काही पण शासकीय निधी रोखणं हे कितपत योग्य आहे, कारण की एखादा लोकप्रतिनिधी हा जनतेच्या विश्वासाने निवडून येतो आणि त्याचा मात्र शासकीय जो निधी आहे तो हा तुम्ही नगरसेवकांबद्दल जाता. आमची काही परिस्थिती फार काही वेगळी नाही. आम्ही विरोधातले खासदार आहोत, आम्हाला कुठे निधी मिळतो, आम्ही एवढी पत्र पाठवतो, आम्हालाही निधी मिळत नाही. त्याच्यामुळे निधी रोखणं वगैरे ह्या गोष्टी ह्या सरकारमध्ये खूप दिसतात. आमचं जेव्हा सरकार होतं तेव्हा आमच्या लोकांची तर कामं व्हायचीच, पण विरोधकांची कामं कधी वेळा डबल स्पीडनी करायचो आम्ही की ठीक आहे विरोधक असला तरी काय झालं, त्याच्या भागाचाही विकास झाला पाहिजे. हे दुर्दैव आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये फक्त एकच मंत्री आहेत असे देशात जे न्याय देतात सगळ्यांना, ते म्हणजे नितीन गडकरी साहेब. गडकरी साहेब कधी पक्ष बघत नाहीत, गडकरी साहेब मतदारसंघ बघतात की ठीक आहे या लोकांचं भलं आहे. संदर्भातला एक राज्य सरकार निर्णय घ्यायच्या तयारीत आहे. तिसऱ्या वेळेला निवडणूक लढवायला परवानगी दिली जाणार आहे. जिल्हा बँका 2 टर्म झाल्यानंतर तिसऱ्या टर्मला परवानगी नव्हती याच्या आधी. पात्र ठरवलं नाही असं नाहीये, असं नव्हतं. ते बिल पास करताना मी स्वतः संसदेत त्या बिलाचा विरोध केला होता. अमित भाई शहानी एक बिल आणलं होतं ज्याच्यात त्यांनी टेन्युअर केला होता की 10 वर्ष जर तुम्ही एका बँकेत संचालक म्हणून राहिला तर 11व्या वर्षी तुम्ही जाऊ शकत नाही. त्याचा आम्ही तेव्हाही विरोध केला होता. तुम्ही पार्लमेंटमधले सगळं रेकॉर्ड काढा. आता 10 वर्ष या नियम कायद्याला सगळ्या विरोधी पक्षांनी विरोध केला होता आणि आता सरकार कदाचित यू टर्न करते. सत्यमेव जयते जे आम्ही म्हणलो ते पुन्हा एकदा सरकार परत करते जर त्यांनी हा यू टर्न घेतला तर. ही आमची मागणीच होती पहिल्या दिवसापासून. आणणंच चुकीचं होतं. देखील अटक करण्यात यावी त्यामुळे मागणी होत चालली की त्याला अटक करावी आणि आज भव्य मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलेलं. बजरंग अप्पा सोनवणेंच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीने आणि पवार कुटुंब ताकदीने उभं आहे. याच्याबद्दल आम्ही अनेक लोकांचीही चर्चा केली. आम्ही ते कालही आमचं तेच म्हणणं आहे, आज आणि उद्याच आहे की गलिच्छ राजकारण घरापर्यंत घेऊ नका. एखाद्याकडून चूक झाली असेल तर चूक आम्ही कधीही त्याला माफी नाही येणार, पण जर चुकीच्या पद्धतीने जर आमच्या खासदारांच्या कुटुंबाला किंवा कुठल्याही कार्यकर्त्यावर खोट्या केसेस जर या सरकारने केल्या तर आम्ही ते सहन करणार नाही. त्याच्यामुळे स्वतःची राजकीय पाळी भाजण्यासाठी तुम्ही जर बजरंग अप्पांवर किंवा त्यांच्या कुठल्याही पदाधिकारी किंवा कुटुंबावर खोटे आरोप करणार असाल तर ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्या विरोधात लढेल. आणि मी पुन्हा रिपीट करते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा ताकदीने बजरंग अप्पा सोनवणेंच्या मागे कालही होता, आजही आणि उद्याही राहील. सुप्रीम कोर्ट ने जो है हाई पावर कमेटी जो है वो स्थापित की है, रिटायर्ड जज जो है इसका नेतृत्व कर रहे हैं. जो दिल्ली में लाठीचार्ज हुआ था स्टूडेंट पर, उसकी इंक्वायरी के लिए क्या कहना है? अरे मैं कब से SIT की मांग करी थी. मेरी ऑन द फ्लोर ऑफ द हाउस मेरी मांग है ये, तो हमारी तो मांग है ये. कब से हम मांग कर रहे थे. अगर पहले ही मान जाते तो अच्छा डिस्कशन भी पार्लियामेंट में हो जाता. ये झारखंड हाई कोर्ट ने जो है इस फैसले पे स्टे दे दिया है.